पशी पोहोचलेलो आहे. गाडी पार्किंग करू जाऊ. पण आता एक नंबर आहे, काही विषय नाही. चला आपण आता बोटीत जाणार आहे. आमचं आयुष्य पब्लिक एकदम खूप पब्लिक आहे अलिबाग बीचवरती. नक्की येऊ शकते, काही विषय नाही. एकदम बघण्यासारखं निसर्गरम्य ठिकाणी किल्ला बघायला भेटेल आपल्याला. इथं कोणत्याची राईड भेटेल, गाडीची राईड भेटेल, सगळं बघायला भेटेल आपल्याला, काही विषय नाही. येऊ शकता. तर आपण आता जाणार आहे. पणा राईड करू किंवा बोटला राईड करू. ठीक आहे, चला. हे बघा पहिल्यांदा पब्लिक बघा काय पब्लिक आहे बघा. हे बघा समोर संप किल्ला आहे. पण तिथे ना पाण्याचा खूप हे आलेलं आहे पूर, त्याच्यामुळे ते म्हणतात जाऊ नाही शकत. पण गेलो तर 100% दाखवतो तुम्हाला. या बोटवाल्याला आवाज देऊन टाकला, पण तो काय आहे ना भाई. तिकडं समोर आहे बघा पाणी दिसतंय ना मस्त पैकी. ते लोक आता मासे पकडून राहिले तिकडं. होडीची राईड चालू झाली. तुला बोललो पडत नाही तिकडचं, त्याच्यामध्ये 200च घेत होते. अरे 1% 150 रुपये पडलंय तिकीट. या बोटीचा 150 रुपये पर पर्सन तिकीट आहे. येऊ शकता, काय अडचण नाही. आलो आपण बोटीमध्ये. आता व्ह्यू पाहत कसं आहे, क्वालिटी मस्त, खूप गर्दी इकडं आता, खूप जास्त गर्दी आहे. काय म्हणते त्याला राप पाणी होतं नसतं. राईड कंप्लीट झालेली आणि आता गाड्यामध्ये जायचं. हे बघा इथं तुम्हाला घोड्याची राईड पण बघायला भेटते आपल्याला. एक नंबर आहे. अलिबागवरून रिटर्नला चाललेलो आहे, पण अलिबाग रस्त्याला ट्रॅफिक जाम झालेली. तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक ट्रॅफिक आहे भाई. चहा नाश्ता करून घेऊ, कारण की पाहुण्याचं ते चाललं होतं. चहा नाश्ता करून घेऊ आणि डायरेक्ट निघून जाऊ घराकडे, कारण की पाहुणा बा हाय कर पाहुणे. फायनली चहा नाश्ता झालेला आहे आणि आता डायरेक्ट घरचा प्रवास सुरू करू. फायनली घरी पोहोचलेलो आहे आणि आता गाडी पार्किंग झालेली. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये नवीन ठिकाणी. राधे राधे.